आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम बघा ना तुम्ही काय केलं माझ्या बोटाचं। अहो थोडक्यात बोट वाचली नाही तर चेंडा मेंढा झाला असता। किती त्रास देते ती, मला काहीच कळत नाहीये। मी गेले तिला अद्दल घडवायला आणि ती माझ्यावरच उलटी फिरली। फक्त मला त्रास नाही दिला, अहो नर्मदा हात त्यांच्या तोंडात औषध म्हणून हिरव्या मिरच्या कोंबल्या। काय चाललंय हिचं? मी तुम्हाला सांगते, ही गावातली मुलगी नाहीये, ही कधी कधी गुंड असणार आहे। काय करून लागलं? नियोजन न करता डिवचलं असेल तिला म्हणून। नाही म्हणजे मी प्लॅनिंग केलं ना, पण ते आमच्याच पुढची निघाली। माया त्यात काय नवीन आहे? ती मीरा नेहमीच तुझ्यावर भारी पडते, पण काळजी नको करूस। या वेळेला मी असा सापळा रचणार आहे, ती मीरा त्याच्यातून बाहेर नाही पडू शकणार। म्हणजे तुम्ही काय प्लॅन करणार आहात? भिंती नाही कान असतात माया, उद्याच बघ। मॅडम दुखतंय। वेदाचे बाबा, वेदाचे बाबा चला उठा लवकर, सकाळ झाली बघा। कमाल आहे, बाप लेक एकमेकांच्या कुशीत झोपलेत म्हणून जाग येत नाहीये का? वेदाचे बाबा तुम्ही तरी उठा, आज नागपंचमी आहे। वेदाचे बाबा आज नागपंचमी आहे, चला चला दोघांनी आवरून घ्या पटकन। नागपंचमी? हो नागपंचमी, श्रावणातला पहिला सण आहे आज। चला दोघांनी आवरून घ्या। वेदा जा पटकन, तू आवरून घे। हो जा हं। हळू। गेली ती, काय गरज होती उठवायची आम्हाला? इतका वेळ कोण झोपतं, तेही सणासुदीला? आम्ही जरा वेळ अजून झोपलो असतो ना तर तुझा सण संपला नसता। इतके छान झोपलो होतो आम्ही, आलीस सकाळी सकाळी उठवायला। आणि तुम्ही सकाळी सकाळी किरकिर करताय ते? सकाळी कसं एकदम हसरा चेहरा पाहिजे। थांबा, तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणते। हे बघा। काय? बघा तर। अहो थांबा थांबा थांबा, तुम्ही 4 डोळेवाले ना, तुम्हाला असं दिसणार नाही। तुमचा चष्मा हे घ्या। मला मायोपिया। काय काय रे बाबा, सकाळी उठल्या उठल्या पण इंग्लिश। दूरचं दिसत नाही मला, आणि माझ्या चष्म्यावर जायचं नाही। छान आलाय ना फोटो, कौतुक करू शकता तुम्ही। असं झोपेत असतानाचे फोटोज काढायचे नसतात। मी पण काढायचो, पण मग अंबिका मला ओरडायची। अहो हो, काय केलं? डिलीट का केलात? मी किती उत्साहाने काढला होता तो फोटो। मला वाटलं की वेदा तुमच्या कुशीत बघून तुम्हाला आनंद होईल, आणि तुम्ही असं झोपेत असतानाचे फोटोज नको आहेत मला।
वेदा जागी असताना जेव्हा माझ्याशी हसून खेळून बोलेल ना, तसे फोटोज हवेत. आणि तो दिवस माझ्या आयुष्यात तू नक्की आणशील अशी खात्री आहे मला. आय ट्रस्ट यू. आवरून घ्या तुम्ही, सण आहे आज. आई आई तू हे काय करतेस? खांडोळी बनवते. खांडोळी? खांडोळी हे काय असतं? वेदा, नागपंचमीला पूजेला हाच नैवेद्य दाखवतात. हे खायचं असतं का? हो, पण आधी नागाला नैवेद्य दाखवायचा मगच. आई स्नेक पंचमी? वेदा, स्नेक पंचमी नाही ग, नागपंचमी. हो तेच ग, पण हे का करतात? वेदा, नाग आणि सापांना थँक्यू म्हणण्यासाठी आपण नागपंचमी करतो. आई स्नेकला थँक्यू का म्हणायचं? वेदा, कसं आहे ना, नाग आणि साप शेतकऱ्यांचे मित्र असतात. म्हणजे ते ना शेताचं आणि धान्याचं रक्षण करतात. ते कसं? घे बस. वेदा, शेतकरी शेतामध्ये बी पेरतात, पण मग ते बी घूस किंवा उंदीर खाऊन टाकतात आणि धान्याची खूप नासाडी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान होतं. मग आता हे नुकसान कसं थांबवायचं म्हणून शेतकरी काय करतात माहितीये? आपल्या शेतामध्ये साप आणि नाग सोडतात. मग ते साप आणि नाग आपल्या शेताचं आणि धान्याचं रक्षण करतात आणि ते घूस आणि उंदीर खाऊन टाकतात. आणि म्हणूनच आपण त्यांना थँक्यू म्हणतो आणि नागाची पूजा करतो. कळलं? पूजा तर देवाची करतात ना? वेदा, जो आपल्याला जगवतो तोच देव असतो. आणि महादेवांच्या गळ्यात नाग असतो आणि आपण नागाचीच पूजा करतो. म्हणजेच आपल्याला महादेवांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. बरोबर ना? तुला जपणार